हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण बघूया की गोल्डचं डेली अनालिसिस. डेलीमध्ये मार्केट काय मुवमेंट देऊ शकते आणि काय होऊ शकते. मागल्या 2-4 दिवसापासून आपण बघतोय, 1-2 आठवड्यापासून की मार्केट एक साथ खाली पडते, परत वर येते, परत खाली जाते. म्हणजे वन डे 700-800 पिप्सची मुवमेंट नॉर्मल झाली आणि मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढली हे समजून घ्या. मार्केटमध्ये खूप व्होलॅटिलिटी वाढली आहे. वीकलीनुसार जर इथून जर फिल्ट लावले तर मार्केटनं 61च्या वर ब्रेकआउट देऊन परत फेकआउट देऊन खाली आले, पण खाली पण सस्टेन करायला झाले. मंथली कॅन्डल क्लोज व्हायला फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि मंथली कॅन्डल कशी क्लोज होते हे बघणं खूप गरजेचं आहे. 38% 2600च्या वर क्लोज होते आता कशी होते त्या बघूया. आता जर डेलीत आलो आपण, तर डेलीत जर बघितलं तर डेलीत मार्केट एका मेजर झोनपासून उठलेली ह्यापासून, आणि आता जर बघितलं तर मार्केटला आपण इथून जर फिब ड्रॉ केले तर मार्केट एक्झॅक्टली 61 पाशी 61 पाशी मार्केटनं डोजी बनवल्या. म्हणजे इथनी बेरिश प्लस डोजी झाल्या, पण मार्केटचा EMA वर आहे. त्यामुळं सगळ्यात मोठी इथं EMAचे आपल्याला त्रास आहे. का तर मार्केट बघा, सेलिंग होताना मार्केट इथनं खाली आलं, नंतर 2 कॅन्डलवर गेले, नंतरची कॅन्डल बघा किती फास्ट पडल्या, त्याच्यानंतर बाईंग आली, त्यानंतर सेलिंग किती फास्ट झाली बघा. ही बाईंग एकदम छोट्या कॅन्डलनं झाल्या, पण या एकच कॅन्डलनं सेलिंगनं ही पूर्ण बाईंग सगळी ग्रॅब केली. आता जर इथून वर गेलं तर चान्सेस आहेत की खाली येण्याचे. का तर मार्केटचा खाली एक इथं झोन पेंडिंग आहे. असं 4 आवरमध्ये जर आपण बघितलं तर 4 आवरमध्ये मार्केटला जर वर जायचं होतं तर एवढे डोजी कॅन्डल बनवायची काय गरज आहे. मार्केटनं थोडंसं तरी गुलमो द्यायला पाहिजे, आपण इथं तसं होईना झालं. आता जर आपण इथून वरून जर फिब ड्रॉ केली या पॉईंटपासून, तर 50% कशी EMA पण आहे 4 आवरचा, प्लस एक कॅन्डल पण क्लोज झाल्या आणि आता 4 आवरची कॅन्डल पण क्लोज व्हायला लागला. थोडंसं आपण कन्फ्युजिंग सिनारिओमध्ये, का तर खालून पण एक बाईंग प्रेशर आले, वरून पण सेलिंग प्रेशरमध्ये आले. त्यामुळे इथं दोन्ही साईडला जिथं स्ट्रक्चर बनवून तिथं आपल्याला ट्रेड प्लॅन केला पाहिजे आणि वेट करून ट्रेड प्लॅन केला पाहिजे. 7:30 नंतर एक स्ट्रक्चर बनते. आता इथं जर बघितलं तर हायर आहे बनवत वर निघाले, पण ही हायर आहे एकदम स्लो आहे, एकदम स्लोली हायर आहे व्हायला लागली. जर इथनं आपण जी फिब ड्रॉ केलेली ही जर इथं वर एक लोअर स्ट्रक्चर म्हटलं तर इथं आपण एक सेल प्लॅन करू शकतो. तर EMA पण आपल्या साथला असेल तेव्हा इथून एक सेल प्लॅन करू शकतो. फक्त थोडंसं आपण वेट करू, मार्केटचं स्ट्रक्चर बघू आणि मग प्लॅन करू. तर डायरेक्ट आत्ता काहीच करायला आले का तरी भरपूर क्रिटिकल सिनारिओ झाला इथं, भरपूर ट्रेड प्लॅन करायचं तरी बघूया. जे काय मी अपडेट असेल तुम्हाला सांगेल. इंस्टावर फॉलो करा. आत्ता तरी खास असं काय दिसत झालंय.